जे काल असं बोलणं आलंय की आता जे आता तुमचं राजकारण चालू आहे, कारखान्याबद्दल जे हेवे दावे चालू आहेत त्याबद्दल काय म्हणताय? कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये समोर उभारलेले जे उमेदवार आहेत, उमेश पाटील ह्यांचा इंडस्ट्रीचा अभ्यास खूप कमी आहे. राजकारण करण्याच्या नादात ते काही आरोप करत सुटलेले आहेत. शेतकऱ्यांच्या मनावरती त्याचा इतका निगेटिव्ह परिणाम होतो आहे, त्यांच्या लक्षात येत नाही आहे की शेतकऱ्याच्या मंदिरावर आरोप करायला लागलेले आहेत ते. आता कारखान्याच्या घाण पाण्याचा विषय त्यांनी काढला आहे. मुळामध्ये ऊस क्रशिंग करणारा कारखाना हा एक बायोलॉजिकल प्रोसेसिंग युनिट आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर होत नाही. आम्ही त्यामध्ये चुना आणि जो गंधक वापरला जातो, तर त्याचा गॅस वापरला जातो. डायरेक्ट यूज नाही आहे त्याचा. त्यामुळं त्याच्यामधनं जे पाणी तयार होतं आहे ते ऊसातलं पाणी आहे. ह्या साहेबांना त्याचा काही अभ्यास नाही आहे. हे घाण पाणी म्हणत सुटले आहेत आणि त्याचंच मोलॅसिस असतं आणि त्याच मोलॅसिसचं आपण फर्मेंटेशन करून त्यातनं अल्कोहोल बनवतो. त्यामुळे ते जे स्पेंटवॉश असतं त्याला पण एक ऑर्गॅनिक व्हॅल्यू आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पोटॅश आहे, नायट्रोजन आहे, फॉस्फेट आहे, बाकीचे न्यूट्रिएंट्स आहेत. त्याच्या त्या त्या पाण्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन करून त्याचं पोटॅश फर्टिलायझर बनवतो. एक मुद्दा असा आहे की जिल्हा परिषद बाजूला राहते आणि कारखान्याचं राजकारण होतंय. मलाही तेच म्हणायचं आहे की हे इलेक्शन जिल्हा परिषदचं आहे का कारखान्याचं आहे? काय ह्यांना बघवना झाला आहे? जकरा कारखाना बघवत नाही आहे त्या माणसाला. त्याला इथं येऊन त्या कारखान्यावरती आघात करायचा आहे, त्याला त्रास द्यायचा आहे, कारखाना बंद पाडायचा, अशा विकृत मानसिकतेचा हा माणूस आहे. त्याच्याबद्दल आता बोलण्यासारखं फारसं काही राहिलेलं नाही आहे. राजकारण भरकडतंय का कुठंतरी? राजकारण त्याला भरकटवायचं आहे, पण जनता सुज्ञ आहे, जनता हुशार आहे. जनतेच्या लक्षात येते की हे जे चाललेलं आहे घाणेरडं राजकारण आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जनता ते स्वीकारणार नाही. आता लोकांचं काय म्हणणं आहे? तुम्ही जे आता तुमच्या जिल्हा परिषद गटात फिरतात त्याबद्दल लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? लोक खूप चिडलेले आहेत. त्याच्यावरती खूप चिडलेले आहेत. त्याचे वारंवार स्टेटमेंट येत आहेत. मी तुम्हाला कालही स्पष्टीकरण दिलं आहे, काट्यावरती दिलेलं आहे, पोल्युशनचं दिलेलं आहे. सगळीच स्टेटमेंट दिलेले आहेत. काल तर त्यानं ते अगदी एक क्षुल्लक म्हणजे त्याच्या मानसिकतेचा तळ गाठला त्यानं, की मी कर्मचाऱ्यांच्या त्यांना भात खाऊ घालतो आणि त्याचे पैसे वसूल करतो म्हणतो आहे. इतका विकृत मानसिकता आहे त्या माणसाची. ते एक कर्मचाऱ्यांचं गणपती मंडळ आहे. हम्म. मग ते वर्गणी करून ते त्यांचा उत्सव साजरा करतात. म्हणजे त्यांनी जे म्हणतात की बाबा तुम्ही वर्गणी करून पैसे वगैरे घेता, पण हे त्या मंडळाचं आहे, तुमचं वैयक्तिक असा काही विषय नाही त्याला. माझा काय वैयक्तिक विषय आहे? मी महिन्याला 85 लाख रुपये पगार देतो ह्या कर्मचाऱ्यांचे वाटतो मी. ठीक आहे, संस्था मोठी आहे, चालवताना मागं पुढं होत असेल, पण मी देतो ना. त्यांच्यासारखं बुडवत तर नाही, ह्यांच्यासारखा कमिशन एजंट तर नाही ना मी. गोरगरिबाचे खिसे कापत नाही ना. जनतेने हे सुज्ञपणे पाहिलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि ह्याच्यावर 7 तारखेला कमळाचं बटन दाबून मला भरघोस मतानं विजय केलं पाहिजे, अशीच मी विनंती या ठिकाणी करेन.